अरे गार्गी कुठे गेली? गार्गी, आहो बाहेर या लवकर. कोणही नाहीये. गेली कुठे ही मुलगी? काय ग, काय झालं? कशाला ओरडतेस? अहो गार्गी नाहीये घरात. काय सकाळी सकाळी कुठे गेली आता ती? अहो तेच तर कळत नाहीये ना. काय करायचं ना या पोरीचं. आत्ताच्या आत्ता फोन करा बघू तिला. हो थांब थांब करतो एक मिनिट. काय ग स्वाती, उगीच स्वतः टेन्शन घेतेस आणि मलाही टेन्शन देत असतेस तू. अहो सांगा ना काय झालंय ते. अगं ती फुलं आणायला जाणार होती ना. अरे देवा, डोक्यातूनच गेलं माझ्या. हा बघ तिचा मेसेज आहे. मी निलय सोबत फुलं आणायला फुल मार्केटला जात आहे आणि हो कमीत कमी पैशात फुलं घेऊन येते की नाही ते बघा. अहो पण तिने उठवायला हवं होतं ना आपल्याला. अगं सकाळी लवकर गेली ना उठून. अहो तरी सुद्धा उठवायला हवं होतं. स्वाती तुला माहितीये ना आपली गार्गी कशी येते. आपली झोपमोड होऊ नये ना म्हणून नाही उठवलं तिने आपल्याला. अशा वेळी झोपमोड झाली ना तरी काही हरकत नाही. सुदे ग, आणि निलय आहे ना तिच्या सोबत. म्हणूनच मी काही बोलत नाहीये. तो घेईल तिची काळजी. स्वाती फक्त आजच नाही, निलय संपूर्ण आयुष्यभर तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो मला कळतंय, पण आपल्या लेकीच्या मनात काय आहे हे कुठे आपल्याला अजून माहितीये. कळेल तेही आपल्याला. हो चला आता पूजेच्या तयारीला लागूया. पूजा झाल्यावर हवं ते फळ मिळणारच आहे. चला मी पण फ्रेश होऊन येतो. चहा दे ना मला प्लीज. हो हो करते. गुड मॉर्निंग. काय रे, झोप नाही झाली का तुझी? एवढं शांत शांत काय? नाही खरंच झोप झाली नाही माझी. आय एम सो सॉरी, तुला माझ्यामुळे यावं लागलं. अगं सॉरी काय? अरे घरी ना आईनी चॅलेंज दिलं मला की फुलं व्यवस्थित रेटनी तुला आणताच येणार नाही. आणि मग मी ते चॅलेंज मनावर घेतलं. म्हटलं असं कसं आणता येत नाही, दाखवतेच आता जाऊन मी. ठीक आहे ग, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे बाय द वे, तू येतोस ना पूजेला? प्रयत्न करतो. प्रयत्न करतो म्हणजे सगळेच येत आहेत. इनफॅक्ट तू ये आणि तुझ्या आईला पण सोबत घेऊन ये. ठीक आहे येतो. एक विचारू? हो विचार ना. हल्ली कुठल्या टेन्शन मध्ये आहेस का तू? म्हणजे मला खूप शांत शांत वाटतोस म्हणून विचारलं. शांत म्हणजे सगळ्यांमध्ये हसून सुद्धा तू नसल्यासारखं वागतोस. फार काही बोलत नाहीस, शांत असतोस. काय झालंय? हे बघ, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे हे जोपर्यंत तू सांगणार नाही तोपर्यंत तू सॉल्व्ह कसं होणार? गार्गी ऍक्च्युली ते गार्गी मी आलोच जरा. कुठे चाललाय? अगं एक काम आठवलंय, मी जाऊन येतो. अरे एक मिनिट, तू जाऊ नको, जा इथेच थांब. हा, काल लायब्ररीतून एक पुस्तक आणलं, खूप कडक आहे. कोणतं? मृत्युंजय. गायत्री मंत्र नाही, मृत्युंजय. मृत्युंजय मंत्राचा जप करायला सांगितलंय. मृत्युंजय बंगल्याचं नाव का घेतात सगळे लोक? एक्सक्यूज मी. हाय, मी निलय, तुम्हाला कसं कळलं? एकदा ऐकलेला आवाज सहसा विसरत नाही मी, आणि तुमचा तर विसरूच शकत नाही.
मी काही समजलो नाही. समजेल समजेल. नाही पण सांगा ना, असं का म्हणाला तुम्ही? अहो आपण कालच भेटलो होतो, तो आलं लक्षात. आणि कित्येक वर्षांपूर्वी माझ्यासोबत काय घडलंय जर हे मला आठवू शकतं तर तुमचा आवाज कसा विसरेन मी. ओके. तुम्ही इथे काय करताय? ते मी इथे मार्केटमध्ये आलो होतो. फुलं घ्यायला? हो, पण तुम्ही कसं ओळखलं? नाही, इथे जवळच फुलांचं मार्केट आहे ना, तो गॅस केलं. तुम्ही फार घाईत नाही आहात ना? का, काय झालं? मला ऍक्च्युली बोलायचं होतं मृत्युंजय बंगल्याबद्दल. सांगितलं ना मी तुम्हाला. पण जरा डिटेलमध्ये सांगा ना प्लीज. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं, जो माणूस मृत्युंजय बंगल्याच्या फेऱ्यात अडकला तो एकतर स्वतःला तरी संपवतो, नाहीतर त्याच्या जवळच्या व्यक्तीला तरी. हे तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकता? कारण त्या बंगल्याबद्दल मी बरंच काही ऐकलंय आणि खूप लोकांकडनं ऐकलंय आणि तेच सत्य आहे. इनफॅक्ट माझा तर आज सल्लाच आहे की बंगल्यात आल्यानंतर ज्या व्यक्तीला भास होत असतील त्या व्यक्तीने आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना सोडून कुठेतरी लांब निघून जायला हवं. नाहीतर कसाही असला तरी माझ्या भावासारखाच मला. खरंच? आई खूप झोप आली. झोप. हा पत्ता माहितीये का? नाही. ओ ताई, हॉटेल मृत्युंजयला कसं जायचं? अहो माहितीये का तुम्हाला मृत्युंजय हॉटेल? मृत्युंजय हॉटेल? नाही, अशा नावाचं हॉटेल नाहीये. अहो आहे की, पण ना मला त्याचा रस्ताच सापडत नाहीये. नाही, मला नाही माहित कुठे ते. पण मला माहिती ना. एक काम करा, सरळ जा, तिकडनं राईट वळा. हा, समोरच दिसेल हॉटेल. हो, थँक्यू. हा, वेलकम. हाय, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. तू आय एम सॉरी, तुम्ही कशा आहात? नाही, इट्स ओके. मला एकेही हाक मारली तरी चालेल. तू कशी आहेस? मी मजेत आहे. इथे कशी? ऍक्च्युली मी इथेच जवळ फुल मार्केट आहे ना, तिथे आले होते. अच्छा. फुलं घ्यायची होती ना. अय्या, आम्ही पण तिथूनच येतोय. ती बघ फुलं. ओ, हे बघ. याच्यात सुद्धा. कशा आहेत गार्गीताई? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी बी मस्त आहे. अवनी नाही आली? अगं अवनी घरी आहे, आईंकडे. मस्त राहते ती तिकडे. आई म्हणजे सासूबाई माझ्या. ओ गार्गीताई, तुम्ही बी इथंच आलं फुलं घ्यायला? परत आलं. इथं ना लई छान फुलं मिळतात आणि समधी फुलं ताजी असतात. हो ना, म्हणूनच इथपर्यंत आले होते मी. तुझं झालं का? म्हणजे आटपलं असेल तर चल ना निघूया. ऍक्च्युली माझा एक कलिग आलाय सोबत, पण त्याचं काम आहे म्हणून तो गेलाय. मी जरा फोन करून बघते त्याला. हो शुअर. ही मुलगी मृत्युंजय बंगल्याबद्दल जे सांगते ते जरा जरी खरं असेल तर आई आणि गार्गीला माझ्यामुळे धोका पोचू शकतो. नाही, आता आई आणि गार्गीपासून मला लांब गेलंच पाहिजे.
काय झालं, लागत नाहीये का फोन? स्विच ऑफ येतोय फोन. मग एक काम कर ना, तू चल आमच्यासोबत. नाही नको, म्हणजे तो येईल कदाचित. अगं पण असं किती वेळ वाट बघणार, तू आमच्यासोबत चल. अगं माझा नवरा मला न्यायला येतोय, मी तुला ड्रॉप करेन की. नाही इट्स ओके, मी जाईन ना. अगं चल ग, गाडीनेच ते जायचे. मी ऍक्च्युली आले असते पण चल ग. ओके. फक्त 2 मिनिटं थांबा, मी फक्त फळं घेऊन येते, चालेल? मग आपण लगेच नाही. हो चालेल ना. मी येते हा, तू थांब इथेच. अरे वा, तुम्ही बरीच फुलं घेतली आहेत. होय. अहो ताई, त्याचं काय ना, आमच्याकडे रोज आई पूजा करतात. मग त्या आठवड्याभराची फुलं एकदाच आणायला सांगतात. एकदा का आणून ठेवली की आठवड्याभर बघायला नको. तुम्ही बी दर आठवड्याला इथंच येतं का फुलं घ्यायला? नाही, ऍक्च्युली माझ्या घरी पूजा आहे ना, म्हणून आले होते मी. केवढी गर्दी असते ना हो मंडई, केवढी ती माणसं. मला तर बाई प्रश्नच पडतो, इतकी माणसं कुठे राहत असतील? त्यांना राहायला घर तरी असेल का हो? हो ना. अवनी आजीकडे ना आज. हो, पण का हो? नाही काही नाही, मला तो दिवस आठवला म्हणून विचारलं. अहो ताई, तुम्हाला सांगते, त्या दिवसानंतर घरातल्या समद्यांनी लई दसका घेतला बघा. अहो साक्षी ताई आणि त्यांच्या नवऱ्याचं भांडण बी झालं. अरे बापरे. अहो म्हणजे तेवढं मोठं भांडण नाही झालं, पण त्यांना बी काळजी वाटली ना असं झालं म्हणून. नाही हो, साहजिकच आहे. असं काहीतरी झाल्यानंतर सगळेच काळजीत असतील ना आता. होय तर. तुमच्या घरी कोण कोण असतं? साक्षी ताई, त्यांचा नवरा, त्यांच्या नवऱ्याचा भाऊ, आई, अवनी आणि मी. ती काय म्हणतात ना, जॉईंट फॅमिली आहे. ओके. आणि तुम्हाला सांगू, समधी माणसं लई चांगली आहेत व. फक्त आई साहेब वय झाले त्यामुळे ते स्मृतिभ्रंश का काय म्हणतात ना, तसं झालंय. ओ. आणि तुमचं घर? अरे ताई आल्या, चला निघायचं. हो पण दादा येत आहेत ना? अगं नाही, त्यांचा फोन आला होता, तो म्हणाला टॅक्सीने वगैरे जा. मी जरा फक्त एकदा फोन करून बघते परत. हो शुअर, बघ ना. The number you are trying to call is currently switched off. स्विच ऑफ. चल निघूया. ठीक आहे, चला. चलो. चौरंग आलेला आहे. भाऊजी, गार्गी कुठे? अगं ती फुलं आणायला गेली आहे मार्केटला. अरे वा, गेली सुद्धा. हो ना, अगं काल रात्री मला वाटलं होतं जाणारच नाही पोरगी, पण खरंच गेली. अर्थात निलय आहे तिच्यासोबत म्हणा. हो का? अहो किती वेळ झाला एकच काम करताय, जरा भरभर हात चालवा, अजून भरपूर कामं पडली आहेत. अगं हो ग बाई, होतंय ना. गार्गी कशी नाही आली अजून? फुलं आणायला गेली ना ती, मग येईल ती. बरं ठीक आहे. अहो तुम्ही गुरुजींशी बोललायत ना? हो झालंय बोलणं, येत आहेत थोड्या वेळात. चला, आजची पूजा व्यवस्थित पार पडली ना की सगळं कसं व्यवस्थित होईल. स्वाती, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नको. अजून काही राहिलं नाहीये ना? स्वाती, तू इथे येऊन बस. उगाच घाई गडबड करू नको, सगळी कामं होणार आहे. ये बस इथे. नाही बाई, सगळं झाल्याशिवाय गत्यंतर नाहीये, अजून प्रसादही व्हायचा आहे. येस. आलीस मग कशी मिळाली फुलं? एकदम व्यवस्थित. फक्त त्या निलयनी घोळ घातला. काय केलं त्याने? काय नाही अगं, म्हणाला की कुठेतरी जाऊन येतो असं म्हणून अचानक तो गायब झाला आणि मग परत आलाच नाही. म्हणजे? अगं म्हणजे त्याला कुठेतरी जायचं होतं, तर मला म्हणाला मी आत्ता जाऊन येतो, आणि त्यानंतर मी फोन ट्राय करते तर त्याचा फोनही स्विच ऑफ. आलाच नाही तो परत. अगं निघाला असेल काहीतरी काम म्हणून गेला असेल, आणि तेवढ्यात फोनही ऑफ झाला असेल. हो, पण प्रॉब्लेम तो नाहीच आहे बाबा.
त्यांनी जावं सुद्धा, पण एटलीस्ट सांगून जायला हवं ना की मी परत नाही येणार आहे. मग मी कशाला थांबले असते, आले असते डिरेक्टली. अगं राहू दे गार्गी, त्याला वेळ नसेल मिळाला आणि त्याचा फोनही लागत नाहीये ना. जाऊ दे. हो अगं पण आता पण बिण काही नाही. तू लवकर हातपाय धुवून घे आणि जरा पूजेच्या तयारीला लाग. येस आले. चला. आई. अरे लवकर आलास. हो. तू चहा घेणार आहेस का? नाही अरे मग काही खायला करू का? नाही, खरंच नको आहे. बर ठीक. अरे हो, तू म्हणाला होतास ना आपण कोकणात जायचंय म्हणून 4 दिवस मामाकडे. त्याचं काय झालं? कॅन्सल केलं नाहीयेस ना? नाही तर चांगले धपाटे घाली ना मी. हा 4 दिवस आधीच कळव मला कधी जायचंय ते. आणि हो, कपडे घडे करून ठेवले. तू आता आलाच आहेस तर जरा ठेव कपाटात. हा मी खाली किचन मध्ये चपात्या करते, तू ये खाली जेवायला. हे ना इथे लाव, बरोबर याच्यासारखं आहे. मला काय शिकवतो? मंडळात हीच काम करतो मी. दे ते विसरलोच. ऋषिता राहू दे अगं, तेवढीच मदत मावशी. अगं एवढा छान ड्रेस घातलाय, खराब होईल ना. छान आहे ना ड्रेस, खूप मस्त. मावशी. रुची सॉरी मी विसरले, जरा जाऊन फळं आण ना प्लीज. हो आणते. ते स्त्रीच्या बाजूला असेल बघ, उजव्या बाजूला. ओ पक्या काही कॉन्टॅक्ट झाला का निलेशी? अगं अर्ध्या तासापूर्वी कॉल ट्राय करत होतो पण स्विच ऑफ लागत होता. ओ पण जायचं असेल तरी कळवावं ना रे. तुला माहितीये नाही निलेदा कसे आहेत ते. एकदा कामात अडकली सगळेच विसरतात. अरे ते ठीक आहे, पण सकाळपासूनच तो गायब झालाय ना. तू टेन्शन कशाला घेते? येतील ते. कुठे ठेवू? आईला काय भारी ऍपल आहे, बघू. हे अजिबात हात नको लावू. प्रसादाची फळ आहे ती, अशी डायरेक्ट नसतात खायची. आई शपथ, कोण बोलतंय बघा. ए सॅट्रिक तू आता गप्प बसा, मार खाशील माझ्या हातचा. काय काय बोललो मी? ए गप्प बस. आणि गार्गी तू हसतेस काय? तू सांग ना त्याला. काय रे? नमस्कार. गुरुजी नमस्कार. मावशी या बघ. नमस्कार काका. हो नमस्कार, या बसा. बस ना. काय झालं गुरुजी? काहीतरी चुकतंय.